सर्व धम्मबंधू भगिनींना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन पर्व सुरू आहे। या ग्रंथाच्या परिचयाचे 8 भाग आपण संपन्न केले असून आजचा 9वा भाग आपण सादर करीत आहोत। द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचा उपोद्घात हा आजच्या 9व्या भागाचा विषय आहे। विषयाचे अथवा शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजीत जो ग्रंथ लिहिलेला आहे त्यामध्ये प्रोलॉग असा शब्द वापरलेला आहे, ज्याचा मराठी अनुवाद उपोद्घात असा केलेला आहे। बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथासाठी लिहिलेला उपोद्घात याकडे वाचकांचे व बौद्ध अनुयायांचे दुर्लक्ष झालेले आहे असेच आढळते। कारण उपोद्घातावर चर्चा अथवा प्रतिक्रियात्मक अथवा विश्लेषणात्मक लेखन झालेले आढळत नाही। हा उपोद्घात वाचल्यानंतर यावर जाहीर चर्चा होणं आवश्यक आहे असे आम्हाला वाटले आणि या ग्रंथाचा प्रबोधन आपण करीत असल्यामुळे त्या ग्रंथामध्ये असलेला उपोद्घात या विषयाचा एक प्रकारचा अभ्यासच आपणाला करणं आवश्यक आहे, तो आपण या भागामध्ये करीत आहोत। आता उपोद्घात हा जो शब्द आहे द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथातील अनुक्रमणिकेनंतर परिचय दिलेला आहे आणि परिचयानंतर हा प्रोलॉग म्हणजेच उपोद्घात हा दिलेला आहे। उपोद्घाताचे समानार्थी शब्द आरंभ, सुरुवात, प्रस्तावना किंवा भूमिका म्हणजे उपोद्घातानंतर ग्रंथाच्या प्रथम खंडाला इथे सुरुवात होते। उपोद्घात किंवा प्रस्तावना हा साहित्यिक कृतीचा एक स्वतंत्र प्रास्ताविक विभाग आहे जो मुख्य कथनापूर्वी सुरू होतो। म्हणजे उपोद्घात या शब्दाचं स्पष्टीकरण मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। उपोद्घात जो असतो त्या उपोद्घाताचं उद्दिष्ट काय किंवा कशासाठी उपोद्घात लिहिला जातो हे मी तुम्हाला का सांगतोय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथासाठी प्रस्तावना तर सुरुवातीला स्वतंत्र लिहिलेलीच आहे, परंतु प्रस्तावनेच्या नंतर ग्रंथाची जी अनुक्रमणिका आहे अनुक्रमणिकेच्या नंतर परिचय लिहिलाय, परिचयाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी उपोद्घात लिहिलेला आहे। त्यामुळे उपोद्घात म्हणजे काय हे प्रथम आपण स्पष्ट करण्याचा मी तुमच्या समोर प्रयत्न केलाय आणि म्हणून मी म्हटलं की उपोद्घात त्यालाच समानार्थी शब्द प्रस्तावना आहे। हा एक साहित्य कृतीचा स्वतंत्र प्रास्ताविक विभाग आहे। याचा उद्देश काय असतो तर ग्रंथाची पार्श्वभूमी त्या उपोद्घातामध्ये समाविष्ट असते। दुसरा उद्देश काय असतो की त्याचा टोन आणि मूड म्हणजे सांगितलेला आहे आणि तिसरा मुख्य उद्देश काय तर जी थीम आहे म्हणजे टोटल जी संकल्पना आहे, जी थीम आहे ग्रंथाची किंवा कुठल्याही ग्रंथाची थीम ही उपोद्घातामध्ये सांगितलेली असते। हा उपोद्घाताचा उद्देश आहे। आता हा जो उपोद्घात आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथामध्ये उपोद्घात लिहिलेला आहे तो उपोद्घात आहे तो कुठून घेतलेला आहे तर एनसायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स यामधून तो घेतलेला आहे। म्हणजे थोडक्यात काय तर धर्म आणि नीतिशास्त्राचा जो विश्वकोश आहे त्या विश्वकोशामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा उपोद्घात घेतलेला आहे आणि या उपोद्घाताच्या माध्यमातून जी थीम आहे आपल्या ग्रंथाची ती कशा पद्धतीने त्यामध्ये मांडलेली आहे किंवा त्याच्यातून प्रतिबिंबित होते हे बाबासाहेब आंबेडकरांच्या उपोद्घाताच्या अभ्यासावरून आपल्या लक्षात येतं। म्हणून उपोद्घात या शब्दाचा अर्थ त्यानंतर विश्वकोश या शब्दाचा अर्थ सुद्धा मी तुमच्या समोर थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। विश्वकोश असतो, या विश्वकोशाचा उद्देश जगभरात पसरलेलं ज्ञान गोळा करणे हा आहे। आपण ज्यांच्या बरोबर राहतो त्यांच्यासाठी त्यांची सामान्य प्रणाली मांडणे आणि आपल्यानंतर येणाऱ्या लोकांपर्यंत ती प्रसारित करणे जेणेकरून मागील शतकांचे कार्य पुढील शतकासाठी निरुपयोगी होणार नाही आणि जेणेकरून आपली संतती अधिक चांगल्या प्रकारे शिकवली जावी, त्यामुळे ती अधिक सद्गुणी आणि आनंदी बनेल आणि पुढील वर्षामध्ये आपण मानव जातीची सेवा केल्याशिवाय मरू नये अशी मनोभूमिका निर्माण होईल। हा विश्वकोशाच्या निर्मितीचा उद्देश आहे। अमेरिकन इंग्रजी विश्वकोश किंवा ब्रिटिश इंग्रजी विश्वकोश हे एक संदर्भ कार्य आहे जे सामान्य किंवा विशेष किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा विषयातील ज्ञानाचे सारांश प्रदान करते। विश्वकोश हे लेख किंवा नोंदीमध्ये विभागलेले असतात।
म्हणजे शब्दकोश वेगळा आणि विश्वकोश वेगळा. तर विश्वकोश हे लेख किंवा नोंदीमध्ये विभागलेले आहेत, जे लेखाच्या नावाने किंवा थीमॅटिक श्रेण्यानुसार वर्णानुक्रमाने व्यवस्था केलेले आहेत. विश्वकोशातील नोंदी बहुतेक शब्दकोशापेक्षा लांब आणि अधिक तपशीलवार असतात. सर्वसाधारणपणे विश्वकोशातील लेखांच्या शीर्षकामध्ये दिलेल्या विषयाशी संबंधित तथ्यात्मक माहितीवर लक्ष केंद्रित करतात. हे शब्दकोशातील नोंदीच्या विपरीत आहे, लक्षात ठेवा. जे शब्दाविषयी भाषिक माहितीवर लक्ष केंद्रित करतात, जसे की उत्पत्ती, अर्थ, उच्चारण, वापर आणि व्याकरणाचे स्वरूप. म्हणजे थोडक्यामध्ये मी तुमच्या समोर उपोद्घात या शब्दाची माहिती सांगितली आणि विश्वकोश याची थोडक्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. काय माहिती सांगितली? तर बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वकोशामध्येच धर्म आणि नीतिशास्त्र या विश्वकोशामधून उपोद्घात घेतलेला आहे. म्हणून बाबा विश्वकोश म्हणजे काय, उपोद्घात म्हणजे काय, याची थोडक्यामध्ये माहिती तुमच्या समोर सांगितली. विश्वकोश सुमारे 2000 वर्षापासून अस्तित्वात आहेत. म्हणजे त्या काळात आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक भाषेत विश्वकोश लिहिलेले आहेत. हे आकाराने कसे असतात, काही किंवा अनेक खंडामध्ये विश्वकोश लिहिले जातात. तुमच्या समोर थोडक्यात विश्वकोश आणि उपोद्घात संदर्भामध्ये माहिती दिली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथासाठी लिहिलेला जो उपोद्घात आहे, तो जसाची तसा तुमच्या समोर मांडण्याचा किंवा सांगण्याचा मी प्रयत्न करतो. हा मूळ इंग्रजीमध्ये आहे, परंतु इंग्रजीमध्ये आपण मराठीमध्ये संपूर्ण कार्यक्रम करीत असल्यामुळे मी त्याचा जो अनुवाद मराठीतला आहे तोच तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रचलित आणि पूर्व अनुभवात काहीतरी सुसंवाद असावा. भावना आणि विचार यांच्या गरजा पूर्ण करेल अशी परिस्थिती निर्माण व्हावी आणि भवितव्याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त व्हावा, यासाठी मानवाला आपल्या चालू आणि परंपरागत समजुती आणि कल्पनांचा वेळोवेळी पुनर्विचार करणे भाग पडते. अलीकडे व्यावहारिक व तात्विक महत्वाच्या दृष्टीने समीक्षेचा किंवा शास्त्रीय अन्वेषणाचा विषय म्हणून धर्माचे आकर्षण जर वाढले असेल तर त्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. शास्त्रीय ज्ञान व विचार यांची जलद प्रगती. 2. विषयाबद्दलची सखोल बौद्धिक आवड. 3. धर्मात सुधारणा किंवा त्याची पुनर्रचना करण्याची किंवा अधिक तर्कसिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अशी अंधश्रद्धेच्या विचार प्रणालीची त्याऐवजी स्थापना करण्याची जगात सर्वत्र दिसणारी प्रवृत्ती. आणि 4. धर्मावर प्रभाव करणाऱ्या किंवा धर्माने प्रभावित होणाऱ्या एक प्रकारच्या सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम आहे. पुढे बाबासाहेब लिहितात की जेव्हा एखाद्या कार्याचे किंवा परिस्थितीचे नैतिक किंवा सदसद विचार विषयक मूल्य संभ्रमित असते, तेव्हा धर्माच्या महत्वाबद्दलचा प्रश्न उपस्थित होतो आणि सर्व खळबळजनक अनुभव धार्मिक किंवा इतर मूलतत्वांचा पुनर्विचार करण्यास निश्चित भाग पाडतात. अखेरीस म्हणजे शेवटास न्याय, दैव, देव व विश्वासंबंधीचे प्रश्न निर्माण होतात आणि तद अनुषंगाने धार्मिक आणि इतर विचारांच्या परस्पर संबंधांचे प्रश्न, सर्वसामान्य ज्ञानाची साधारणता आणि अनुभव व सत्य त्यांच्या व्यावहारिक कल्पना ह्याबद्दलचेही प्रश्न त्यात गुंतलेले असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो संपूर्ण पॅरेग्राफ मी तुमच्या समोर सांगितला तो कुठून घेतलेला आहे, तर त्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या उपोद्घाताच्या खाली संदर्भ दिलेला आहे. तो असा आहे की एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स खंड 10 पृष्ठ 669 वरचा हा घेतलेला आहे. त्यामुळे धार्मिक आणि नीतिशास्त्र विश्वकोशातील पॅरेग्राफ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेला आहे, हे वास्तव आहे. मग हा समाविष्ट करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश काय हे मात्र आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण हे सर्व विश्वकोशातील मुद्दे डॉक्टर बाबासाहेब धार्मिक आणि नीतिशास्त्र विश्वकोशातील पॅरेग्राफ ग्रंथात समाविष्ट करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश काय. कारण हे सर्व मुद्दे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाहीत. हे सर्व मुद्दे एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्सच्या
खंड 10 मधील सुरुवातीच्या पॅरेग्राफ मधील आहेत. खंड 10चा रिलिजन संबंधीचा हा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ आहे जो बाबासाहेबांनी उपोद्घात म्हणून दिलेला आहे. या पॅरेग्राफच्या स्पष्टीकरणात्मक जवळजवळ 32 पृष्ठ या विश्वकोशामध्ये दिलेली आहेत. त्यामुळे हा जो पॅरेग्राफ आहे हा पॅरेग्राफ किती महत्त्वाचा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माची जी थीम आहे ती यामध्ये कशी प्रतिबिंबित होते हा पॅरेग्राफ अभ्यासल्यानंतरच आपल्या लक्षात येईल. हा एन्सायक्लोपीडिया नेमका काय आहे, त्याची रचना कोणी केली आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्यामध्ये नेमकं काय मुद्दे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपोद्घातासाठी हाच पॅरेग्राफ का निवडला आहे, याची सर्व माहिती घेतली तरच आपल्याला हे समजू शकतं. अन्यथा हा उपोद्घात काय आहे आणि तो या ग्रंथात बाबासाहेबांनी का दिलेला आहे हे समजणं मात्र अवघड आहे. वेल बिगिन इज हाफ डन म्हणजे सुरुवात चांगली झाली तर पुढील कार्य चांगलं होतं. कोणत्याही गोष्टीची सुरुवात चांगली होणं आवश्यक असतं. या धम्मग्रंथाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर उपोद्घाताने करीत आहेत. जर उपोद्घातच समजला नाही तर पुढील ग्रंथ योग्य प्रकारे समजणं अवघडच जाईल. म्हणून उपोद्घाताचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. हा जो धर्म आणि नीतिशास्त्राचा विश्वकोश आहे, हा जो विश्वकोश आहे तो कोणी बनवला आणि या विश्वकोशामध्ये नेमकं काय समाविष्ट आहे त्याची माहिती सुद्धा इथं घेण्याचा आणि तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. द एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स हे जेम्स हेस्टिंग्ज यांनी संपादित केलेल्या 12 खंडाचं 1908 ते 1921 या कालखंडात लिहिलेले अनेक विद्वानांच्या साह्याने हे बनवलेलं आहे. हा जेम्स हेस्टिंग कोण होता तर जेम्स हेस्टिंगचा जन्म 1852 मध्ये स्कॉटलंडमध्ये झाला. तो प्रेस्बिटेरियन मंत्री आणि धर्मशास्त्रज्ञ होता. हेस्टिंग्ज अनेक बायबल संबंधी कार्याचा संपादक होते, ज्यात बायबलचा शब्दकोश, ख्रिस्त आणि गॉस्पेलचा शब्दकोश, धर्म आणि नीतिशास्त्राचा विश्वकोश आणि बायबलचे महान ग्रंथ असं महान कार्य या जेम्स हेस्टिंगने केलेलं आहे. त्याचा मृत्यू 1922 मध्ये त्याचं निधन झालेलं आहे. जो खंड बाबासाहेब आंबेडकरांनी जो विश्वकोश खंड नंबर 10 घेतलेला आहे, ही मालिका नेमकी काय जेम्स हेस्टिंगची आहे, त्या मालिकेचं नाव आहे धर्म आणि नीतिशास्त्राचा विश्वकोश. हे मूलतः एडिनबर्ग मधील T&T क्लार्क आणि युनायटेड स्टेट मधील चार्ल्स स्क्रिबनर सन्स यांनी प्रकाशित केले आहे 1919 साली. याची 944 पृष्ठ आहेत. यामध्ये जे विश्व आहेत यामध्ये जे विषय समाविष्ट आहेत म्हणजे जो बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वकोशामधला जो संदर्भ घेतलेला आहे त्या विश्वकोशामध्ये एकंदरीत विषय किती हाताळलेले आहेत तर यात केवळ धार्मिक बाबींचाच विषय समावेश नाही, तर यामध्ये लोककथा, मिथक, विधी, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, तत्वज्ञानांची संपूर्ण श्रेणी, पौराणिक कथा, कर्मकांड, धार्मिकता, पौरोहित्य, प्रार्थना, बुद्धिवाद, जुन्या आणि प्राचीन स्थळे, धार्मिक आणि सांस्कृतिक उपयोग, जगातील सर्व धर्मावर आणि नैतिकतेच्या महान प्रणालीवर तिचे लेख आहेत. प्रत्येक धार्मिक श्रद्धा किंवा प्रथा आणि नैतिक चळवळीवर लेख आहेत. प्रत्येक तात्विक कल्पना आणि नैतिक व्यवहारावरती लेख आहेत. अशा प्रकारे या विश्वकोशामध्ये केवळ धार्मिक बाबींचा समावेश नाही तर हजारो अनुषंगिक विषयांचा समावेश आहे. या उल्लेखनीय उपक्रमाचे प्रकाशन विद्वानांच्या हस्ती येते, जे अन्यथा हजारो विविध स्तोत्रांमधून शोधले गेले आहे. या खंडाचा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे. या खंडामध्ये नेमकी या खंडाची वैशिष्ट्य काय आहेत ती थोडक्यामध्ये तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. हा जो नीती आणि धर्मशास्त्राचा विश्वकोश आहे तो 10,000 पेक्षा जास्त पृष्ठांचा नोंदी आहेत. त्यामध्ये तात्विक आणि धार्मिक विषयांचे सारांश त्यामध्ये आहेत. संशोधनाचे मार्गदर्शन करणारी प्रस्तावना त्यामध्ये आहे. योगदानकर्त्यांच्या याद्या तक्ते समाविष्ट करतात. प्रत्येक लेख तज्ञांनी तयार केलेला आहे आणि हा अद्भुत ज्ञानकोश एक विश्वासार्ह स्रोत आहे. हेस्टिंगचा धर्म आणि नीतिशास्त्राचा विश्वकोश हे तुलनात्मक धर्म आणि पौराणिक कथावरील गंभीर संशोधकासाठी असणं आवश्यक आहे. हे तपासकांच्या निवडक यादीद्वारे लिहिलेल्या अभ्यासासाठी व्यापक संग्रहासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. या विश्वकोशाचे ठळक मुद्दे काय आहेत तर एक मुद्दा पुरातत्वशास्त्राचा संबंध
धर्म किंवा नीतिशास्त्राच्या अभ्यासासाठी येतो, हे त्याचे व्यापक अर्थ आहे. विशेष मानले जाणारे प्राचीन तंत्रज्ञान त्याचे स्वतःचे डोमेन किंवा वेगळे करतात. असे काही धर्म आहेत की ज्या धर्मांनी स्मारके, दागिने, भांडी आणि इतर धार्मिक उपकरणे तयार करण्यास प्रवृत्त केलेलं नव्हतं. दैनंदिन जीवनातील साधनांचा फॉर्म आणि सजावट सुद्धा प्रभावित करते. धार्मिक कल्पनांच्या या भौतिक अभिव्यक्ती एकदा तयार केल्या गेल्या त्यांच्या निर्मात्यापासून स्वतंत्रपणे जतन करण्यास सक्षम आहेत. म्हणून ते केवळ एकच पुरावे असू शकतात आणि बहुतेकदा तेच आहेत जे नामशेष झालेल्या लोकांचे धर्माचे जतन केले गेले आहेत, ज्यांच्या श्रद्धा आणि परंपरा नष्ट झाल्या आहेत. त्यासोबत सुद्धा या व्यतिरिक्त इतर जे खंड आहेत त्याच्या संदर्भामधली सुद्धा माहिती त्यामध्ये आहे. सारांश एवढाच आहे की जेम्स हेस्टिंगच्या धार्मिक आणि ऐतिहासिक माहितीच्या सर्वात मोठ्या आणि संपूर्ण संकल्पनापैकी एक धर्म आणि नीतिशास्त्राचा विश्वकोशमध्ये अनेक ख्रिश्चन विषय तसेच इतर जागतिक धर्मांमधील तात्विक आणि जीवनशैली तत्व समाविष्ट आहेत. तात्विक आणि धार्मिक पार्श्वभूमीची प्रचंड माहिती असलेल्या या विश्वकोशाला पूर्ण होण्यास सुमारे 20 वर्ष आणि 10,000 पेक्षा जास्त पृष्ठ लागली आहेत, जी संपूर्ण बुकशेल्फच्या समतुल्य आहे. 20व्या शतकात ज्ञानाच्या विस्तारासह या स्वरूपाच्या मोठ्या संग्रहाची आवश्यकता शोधून हेस्टिंग्सने एक व्यापक संदर्भ, फार मोठं कार्य त्यांनी केलेले आहे. आता हा जो उपद्घात आहे, या उपद्घातामध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुमच्या समोर थोडंसं त्याचं स्पष्टीकरण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 3 ते 4 भागात हे मुद्दे मी विभागलेले आहेत. पहिला जो मुद्दा या उपद्घातामध्ये जो मांडलेला आहे तो आहे की चालू आणि परंपरागत समजुती व कल्पनांचा पुनर्विचार करण्याची कारणे. म्हणजे चालू आणि परंपरागत ज्या समजुती आहेत त्या कल्पनांचा पुनर्विचार करण्याची कारण पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. धर्माची व्यावहारिक आणि तात्विक समीक्षा हा एक मुद्दा दुसरा आहे. शास्त्रीय दृष्टीने धर्माचे आकर्षण वाढण्याची कारण, म्हणजे तिसरा मुद्दा धर्माची आकर्षण वाढण्याची कारण, आणि चौथा की धर्माचं महत्त्व हे आहे. त्यामुळे जर आपण या उपद्घातामधला प्रत्येक शब्द जर पाहिला तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या धम्माची एक प्रकारे थीम कशी आहे हे आपल्या लक्षात येईल. पहिला मुद्दा आहे की चालू आणि परंपरागत समजुती व कल्पनांचा पुनर्विचार करण्याची जी कारणं आहेत त्या कारणांचं स्पष्टीकरण या पहिल्या पॅरेग्राफमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या विश्वकोशामध्ये केलेलं आहे. मानवाला आपल्या चालू आणि परंपरागत समजुती आणि कल्पनांचा वेळोवेळी पुनर्विचार करणं भाग पडते. याला त्या त्या काळातील परिस्थिती जबाबदार असते. याची प्रमुख 3 कारणं सांगितलेली आहेत. पहिलं कारण कुठलं आहे? प्रचलित आणि पूर्वानुभवात सुसंवाद असावा. म्हणजे भूतकाळातील अनुभव आणि वर्तमान काळातील प्रचलित परिस्थिती अथवा घटना यांच्यात सुसंगती आणि सुसंवाद असणं आवश्यक असतं. सुसंगती अथवा सुसंवाद असेल तर समजुती आणि कल्पनांचा पुनर्विचार करणं सहज शक्य होतं. विसंगती अथवा विसंवाद असेल तर परिस्थिती कठीण होते. भावना आणि विचारांच्या गरजा पूर्ण करणारी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. चालू आणि परंपरागत समजुती व कल्पनांचा पुनर्विचार करावायचा असेल तर भावनिक आणि वैचारिक गरजा पूर्ण करणारी परिस्थिती हे निर्माण होणं आवश्यक असतं. भवितव्याला सामोरं जाणारा आत्मविश्वास आहे. आत्मविश्वासाशिवाय जगामध्ये कुठलीच गोष्ट यशस्वी करता येत नाही. त्यामुळे चालू परंपरागत घडामोडींचा जर पुनर्विचार करायचा असेल तर सर्वप्रथम माणसाला त्याचा आत्मविश्वास असणं अतिशय आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे की धर्माची व्यावहारिक व तात्विक समीक्षा. म्हणजे या विश्वकोशामध्ये जगातील सगळ्या धर्मांची माहिती दिलेली आहे. त्यामुळे जर सगळ्या धर्मांची माहिती या विश्वकोशामध्ये दिली तर आपोआपच त्याचा अभ्यास केल्यानंतर त्याची तुलना आणि त्याची समीक्षा करण्याची बुद्धी ही निर्माण किंवा प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. कोणत्याही धर्माची तात्विक आणि व्यावहारिक समीक्षा शास्त्रीय दृष्टिकोनातून झाली पाहिजे. ही विश्वकोशामध्ये सुद्धा भूमिका मांडलेली आहे आणि ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षेपूर्वीच मान्य करतात. याचे स्पष्टीकरण असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माची तात्विक आणि व्यावहारिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून समीक्षा झाली पाहिजे हे विचार त्यांनी 1936 साली मुक्ती कोणपतेमध्ये स्पष्ट केलेले आहे. हे विचार स्पष्ट करताना त्यांनी अशी समीक्षा करण्यापूर्वी एक अट मात्र ठेवलेली आहे आणि ती अट म्हणजे की धर्माची व्यावहारिक व तात्विक समीक्षा करण्यापूर्वी
अस्पृश्यता ही संकल्पना नेमकी काय आहे ती प्रथम समजून घेतली पाहिजे. अस्पृश्यता समजून न घेता जर समीक्षा केली तर माझ्या धर्मांतराचा अर्थ कळणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळे जगातल्या सर्व धर्मांच्या ज्याला धर्माची समीक्षा शास्त्रीय दृष्टिकोनातून करायची आहे ते व्यावहारिक व तात्विक दृष्टिकोनातून करायची आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतामध्ये जर तुम्हाला धर्माची समीक्षा करावयाची असेल तर प्रथमतः तुम्हाला या देशामधली अस्पृश्यता काय आहे हे समजून घेतलं तरच माझ्या धर्माच्या समीक्षेची किंवा याची तुम्हाला प्रचिती येऊ शकते. धर्माचं आकर्षण वाढण्याची जी कारणं आहेत ते कारणामध्ये पहिलं कारण सांगितले विश्वकोशामध्ये की शास्त्रीय ज्ञान व विचार यांची जलद प्रगती झालेली आहे. हे आपल्याला आधुनिक काळात दिसतच आहे. जगात आणि विशेषतः पाश्चिमात्य राष्ट्रात आधुनिक काळात शास्त्रीय ज्ञान व विचार यांची प्रगती झाली आहे. न्यूटन, गॅलिलिओ, राईट बंधूसारखे शास्त्रज्ञ, वास्को द गामा, कोलंबस सारखे जग शोधणारे, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल, टॉल्स्टॉय, मार्टिन ल्युथर किंग सारखे विचारवंत यांच्यामुळे धर्माची समीक्षा होऊ लागली. तात्विक आणि व्यावहारिक संकल्पनामध्ये वेगाने बदल होऊ लागले. मानवाच्या व्यवहारामध्ये तत्वज्ञानामध्ये बदल होऊन मानव ते स्वीकारू लागला. या प्रगतीमुळे धर्माचे आकर्षण समीक्षेच्या दृष्टीने वाढले. समीक्षेची प्रवृत्ती सुद्धा त्यामुळे वाढलेली आहे. दुसरा की विषयाबद्दलची सखोल बौद्धिक आवड निर्माण झाली. म्हणजे निरनिराळे शोध लागले, विचारवंतांनी पुस्तकं निर्माण केली, ग्रंथ अनेक निर्माण केले. त्यामुळे विश्वकोशाच्या माध्यमातून हे सगळं भांडार जे आहे ते विश्वकोशामध्ये एकत्र मिळतं. विश्वकोशाच्या माध्यमातून स्पष्ट होते की मानवाची विविध विषयांचा सखोल व संशोधनात्मक अभ्यास करण्याची बौद्धिक आवड निर्माण झाली. विश्वकोशामध्ये हजारो विषयांचा संशोधनात्मक अभ्यास केलेला आहे व त्या अभ्यासातील निष्कर्ष सांगतात की मानवाची विविध विषयांचा सखोल अभ्यास करण्याची बौद्धिक आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे धर्माची समीक्षा करण्यासाठी धर्माचं आकर्षण ऑटोमॅटिकच त्यामुळे वाढतं. धर्मात सुधारणा किंवा त्याची पुनर्रचना करण्याची प्रवृत्ती कशामुळे येते तर संपूर्ण विश्वकोशाचा अभ्यास केल्यानंतर, जगातल्या सगळ्या धर्मांचा अभ्यास केल्यानंतर धर्माशी अनुषंगिक असलेले जे विषय असतील, मानव वंशशास्त्रज्ञ असेल, समाजशास्त्र असेल, संस्कृती असेल, अर्थशास्त्र असेल, लोककथा असेल किंवा जगातल्या सर्व धर्माच्या ज्या ज्या पद्धती आहेत या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर धर्मात सुधारणा किंवा पुनर्रचना करण्याची प्रवृत्ती माणसाच्या मध्ये निर्माण होऊ शकते. हे विश्वकोशाच्या अभ्यासाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपोद्घात दे गेल्याचं प्रतिबिंब आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो धम्म आहे, बुद्ध आणि त्याचा धम्म, या ग्रंथाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन जर विश्वकोश अभ्यासला तर नक्कीच बदलल्याशिवाय राहणार नाही. चौथं कारण आहे की अधिक तर्कसिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अंधश्रद्धेच्या विचार प्रणालीची स्थापना करण्याची. म्हणजे माणूस तर्कसिद्ध बनतो, माणूस शास्त्रीय बनतो आणि अंधश्रद्धा कमी कमी करण्याची विचार प्रणाली ही स्थापन करण्याची प्रवृत्ती होते. म्हणजे धर्मामध्ये काय सांगितलेलं असतं, चांगलं काय, वाईट काय, नीती अनिती, आपण म्हणतो कुशल अकुशल, हे सगळं जे आहे ते धर्मामध्ये येतं. आणि या सगळ्या प्रत्येक धर्मामध्ये विश्वकोशामध्ये जगातील धर्माबरोबरच इतरही जवळजवळ सर्वच विषयांचा अभ्यास केलेला असतो. त्यामुळे सर्व अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने केलेला असल्यामुळे तर्कशास्त्र, समाजशास्त्र, मानववंश, अर्थशास्त्र, लोककथा अशा विविध हजारो विषयांच्या अभ्यासाच्या आधारे मानवाने अधिक तर्कसिद्ध, अधिक शास्त्रीय व अधिक अंधश्रद्धा विरहित विचार प्रणाली स्थापन करण्याचा सातत्याने प्रयत्न मानव जगामध्ये करत असल्याचं आधुनिक काळामध्ये आपल्याला दिसतं. त्यामुळे धर्मावर प्रभाव करणाऱ्या आता अनेक घटना आहेत. आपण जर जगाचा अभ्यास केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मधला जर संदर्भ पाहिला की सर्वात प्रथम क्रांती ही धर्मक्रांती झाली पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. धर्मावर प्रभाव करणाऱ्या किंवा धर्माने प्रभावित होणाऱ्या सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम सुद्धा विश्वकोशाच्या अभ्यासातून तुमच्या लक्षात येतो. विश्वकोशाचा परिपूर्ण अभ्यास केल्यास आढळते की धर्मामुळे सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय घटनांच्यावर परिणाम झालेला आहे. जगात जेवढे धर्म आहेत त्या धर्माच्या त्या त्या देशावर सामाजिक, राजकीय व आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम झाल्याची माहिती आज आपल्याला उपलब्ध मिळते. ती विश्वकोशाच्या माध्यमातून अधिकृतपणे आपल्याला ती माहिती मिळते. तिसरा जो मुद्दा आहे की धर्माचे महत्त्व म्हणजे नैतिक मूल्य जर संभ्रमित झाल्यास तर धार्मिक मूलतत्वाचा सुद्धा विचार करण्यास भाग पाडतं. म्हणजे नैतिक मूल्याला किती महत्त्व आहे. जेव्हा एखाद्या कार्याचे
किंवा परिस्थितीचे, म्हणजे कुठल्याही कार्याचे किंवा परिस्थितीचे नैतिक किंवा सत्सद विचार विषयक मूल्यच जर संभ्रमित झाले, तेव्हा धर्माच्या महत्वाबद्दलचा प्रश्न निर्माणच होतो. नैतिक मूल्य संभ्रमित झाले तर काय परिणाम होतात? जगात सर्वच धर्मात नीतीला महत्व आहे, परंतु बौद्ध धम्मात बौद्ध धम्म हा पूर्णतः नीतीवर आधारित आहे. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. इतर धर्मात जे परमेश्वराला स्थान आहे ते बौद्ध धम्मात नीतीला स्थान आहे. नीती ही पवित्र मानली जाते. नैतिकता म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. डिक्शनरी अर्थ आहेत, 3 अर्थ तुम्हाला सांगतो डिक्शनरी मधले, की नैतिकता म्हणजे आचारसंहिता किंवा योग्य आणि चुकीच्या वर्तनामध्ये फरक करणाऱ्या विश्वासाचा संच. कोणतेही वर्तन योग्य किंवा अयोग्य का मानले जावे त्याचे वर्गीकरण केले जाते. दुसरा अर्थ की नियमात्मक आणि सार्वत्रिक अर्थाने नैतिकता म्हणजे विश्वास आणि आचार या आदर्श संहितेला संदर्भित करते. आणि तिसरा अर्थ आहे नैतिकता हा नैतिक क्षेत्राच्या पद्धतशीर तात्विक अभ्यास आहे. नैतिकता विशिष्ट परिस्थितीत नैतिक परिणाम कसे मिळवता येईल, नैतिक मूल्य कशी ठरवली जावीत आणि लोक कोणत्या नैतिकतेचे पालन करतात काय, यासारख्या प्रश्नांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. नीतिमत्ता ही बौद्ध धम्मासाठी सर्वश्रेष्ठ आहे, कारण बौद्ध धम्मामध्ये ती पवित्र मानलेली आहे. त्यामुळे नैतिक मूल्य जर संभ्रमित झाले तर धर्माचे प्रश्न मूल्य याच्यावरती प्रश्नचिन्ह लागतं, हे लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. विशेषतः ते बौद्ध अनुयायांनी तर याच्यावरती चिंतन करण्याची आवश्यकता आहे. सर्व खळबळजनक अनुभव धार्मिक किंवा इतर मूलतत्वाचा पुनर्विचार करण्यास निश्चित भाग पाडतात. पुनर्जन्म चुकीनं उच्चारला गेला. आणि शेवटचा जो मुद्दा आहे की शेवटी न्याय, दैव, देव व विश्वास संबंधीचे प्रश्न निर्माण होतात. जर आपण विश्वकोशाचा अभ्यास जर केला तर प्रत्येक धर्माची जी आपापली न्यायाच्या संदर्भातली संकल्पना आहे, दैवाची, देवाची व विश्वास संबंधीची संकल्पना आहे. कोण म्हणतं की हे विश्व निर्माण कशा पद्धतीने झाले, वेगवेगळ्या धर्मामध्ये या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. बौद्ध धर्माची ही इतर धर्माच्या पेक्षा वेगळी संकल्पना आहे. किंवा बौद्ध धर्मामध्ये म्हटलेलं आहे की ज्याचं आपण काहीच आपल्याला पुरावा देऊ शकत नाही त्याच्याबद्दल न बोललेलं सुद्धा बरं, असं तथागत भगवंताची भूमिका आहे. त्यामुळे धर्मामध्ये न्याय, दैव, देव, विश्वास संबंधीचे प्रश्न हा विश्वकोशाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. धार्मिक आणि इतर विचारांच्या परस्पर संबंधाचे प्रश्न हे सर्वसामान्य ज्ञानाची साधारणता असते आणि शेवटी अनुभव आणि सत्य यांच्या व्यावहारिक कल्पना याबद्दलचेही प्रश्न त्यामध्ये गुंतलेले असतात. हा अतिशय उपोद्घाताचा विषय तुमच्या समोर नवा आहे, अवघड आहे. मला सुद्धा तुमच्या समोर मांडण्यासाठी खूप त्रास झालेला आहे, परंतु मी जास्तीत जास्त अभ्यास करून संदर्भ काढून ते एकत्रितपणे करून तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला तरी असं वाटतं की उपद्घातावरती आतापर्यंत कुणीही याच्यावरती चर्चा केलेली नाही, लिखाण केलेलं नाही किंवा त्याचं स्पष्टीकरणही केलेलं नाही. परंतु याच्यावरती चिंतन केलं तर हा उपोद्घात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण धम्मक संकल्पनेची थीम आहे असं मला वाटलेलं आहे. माझ्या अभ्यासांती मला वाटलेलं आहे आणि त्यानुसार मी तुमच्या समोर ही भूमिका ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी ठेवलेल्या संपूर्ण भूमिकेचा सार किंवा सारांश तुमच्या समोर मांडतो तो असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा आयुष्यभर अभ्यास, मनन व चिंतन केले आहे ही वास्तवता आहे. इतर धर्मांचा त्यांनी सखोल अभ्यासवर चर्चा केल्याचेही संदर्भ आहेतच. याचबरोबर 1919 साली जगप्रसिद्ध धर्म आणि नीतिशास्त्रावर जो विश्वकोश निर्माण झाला होता त्याचा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल अभ्यास केला होता, हे या उपोद्घातावरून स्पष्ट होते. विश्वकोशाचा अर्थ व त्याच्या अभ्यासाची व्याप्ती आणि महत्त्व समजून घेतले तर सहज लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त धर्माचाच नव्हे तर इतर हजारो जे विषय विश्वकोशात समाविष्ट आहेत त्यांचा अभ्यास झाला होता. अशा प्रकारे जगात जे जे विषय निर्माण झाले त्याचा परिपूर्ण अभ्यास झाल्यानंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा हा धम्मग्रंथ लिहिलेला आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य काळाचा विचार करून हा ग्रंथ लिहिलेला आहे. विश्वकोशातून उपद्घातासाठी जो पॅरेग्राफ बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलेला आहे त्या पॅरेग्राफमध्ये जे जे मुद्दे सांगितलेले आहेत त्या मुद्द्यातला प्रत्येक जो शब्द सांगितलेला आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथलेखनाचे
निकष आहेत, थीम आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे निश्चित आहे असं मला तरी वाटतं. किंबहुना निकषांना सामोरं ठेवूनच बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म हा सुद्धा पारंपरिक बुद्ध धम्म स्वीकारलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचे निकष सुद्धा सांगितलेले आहेत. त्यामुळे द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केल्याचा उल्लेख पी लक्ष्मी नरसूंच्या पुस्तकाच्या प्रकाशिकेमध्ये 1948 साली बाबासाहेबांनी केला. मी संदर्भ का दिला तर 1948 ते 1956 हा कालखंड ग्रंथ लेखनाचा बाबासाहेब आंबेडकरांचा यावरून सिद्ध होतो. महापुरुषाने ग्रंथ लिहिण्यासाठी 8 वर्ष कालावधी लागलेला आहे. हा ग्रंथ लिहिल्यानंतर आपल्या आयुष्यातील हे सर्वोच्च कार्य म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. विश्वकोशातील पॅरेग्राफ हा धम्म ग्रंथासाठी उपोद्घात म्हणून बाबासाहेबांनी निवडला. याचा स्पष्ट अर्थ निघतो की महापुरुषाचा हा धर्मग्रंथ परिपूर्णच आहे. त्याच्याकडे तात्विक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे व त्यानुसार आचारसंहिता निर्माण करून आपण सर्व बौद्ध अनुयायांनी आचरण केलं पाहिजे असं मला वाटतं. उपोद्घाताचा हा विषय मी तुमच्या समोर ठेवला आणि तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत. साधू साधू साधू.